माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अजित पवार प्रमाणपत्र रोखली होती. कारण आपला पण इस्त्री करायची व्यवस्थित. कित्येक शाळांना शासकीय कामकाजी वेळ संपल्यानंतर म्हणजे 6:45 आणि 6:58 प्रमाणपत्र बहाल करण्यात आली. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मंदार, हे सगळं गौडबंगाल काय आहे? ऑगस्ट पासून पुढे एकही प्रमाणपत्र नाही आणि अजित पवार गेल्यानंतर पुढच्या 4 दिवसात 75 प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत. हा सगळा प्रकार समोर कसा आला? नेमका काय प्रकार आहे? संडेला जरा आपला आपण इस्त्र्या करायच्या जरा आपल्या कपड्याला वगैरे. हे घडलं यामुळे मोठा झाला. ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणं स्थगित करण्यात आलं होतं. कारण हा दर्जा देताना अनेक गैरप्रकार होत असल्याचं समोर आलं होतं. अनेक संस्था हे अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवण्याचा यासाठी प्रयत्न करतात, कारण एकदा तुम्हाला मिळाला की अनेक नियम आणि अटींमधून तुम्ही मुक्त होता. RTIचा कायदा तुम्हाला लागू होत नाही. शिक्षक भरती करण्यासाठी CETची परीक्षा देणं या संस्थांमध्ये भरून घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना पाहिजे तसे काय आहे बरं खूप मोठ्या अल्पसंख्याक शाळेचा दर्जा प्राप्त म्हणजे काय बांधगड असते? पैसे चारून अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच ऑगस्ट महिन्यामध्ये याला